राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवल्याची माहिती मिळते। सदनिका घोटाळ्याप्रकरणी अटक वॉरंट जारी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची खाती कुणाकडे सोपवणार अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे केली होती। मात्र मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटेंकडील खातं काढण्याची शिफारस करणारं पत्र राज्यपालांना पाठवलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीनंतर माणिकराव कोकाटेंकडील क्रीडा खातं अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं। महायुतीची अशी काय मजबुरी आहे की महायुतीला वारंवार असे सगळे करप्टेड लोक मंत्री म्हणू लागतात? काय महायुतीच्या एकूण त्यांच्याकडच्या असणाऱ्या आमदारांच्या संख्येमध्ये काही स्वच्छ चारित्र्याचे आमदारच नाहीत का? अगदी राष्ट्रवादीकडे सुद्धा दिलीपराव वळसे पाटलांच्या सारखे लोक आहेतच की, जे गुणी आहेत, अनुभवी आहेत, स्वच्छ आहेत। पण अशा लोकांच्या ऐवजी माणिकराव कोकाटेंसारख्या लोकांच्यासाठी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावणारे लोक हे थोर आहेत। काहीही असो, विरोधक म्हणून आम्ही मात्र या मुद्द्यावर ठाम आहोत की होय, कोकाटेंचा नुसता राजीनामाच नाही तर कोकाटे यांची आमदारकी सुद्धा रद्द झाली पाहिजे। दरम्यान या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे। आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा असल्याचं त्यांनी म्हटलंय। मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्यानं नाईलाजानं घेतलेला हा निर्णय आहे। वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयानं शिक्षा ठोठावली तेव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता, किंवा सरकारनं तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थानं वेगवान आहे हे दाखवून द्यायला हवं होतं। यामुळे किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि कायदा आणि न्याय हे सर्वांसाठी समान आहे असा चांगला संदेश देखील समाजात गेला असता। पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणंच चुकीचं आहे। असो, या राजीनाम्यातून अनेक जण धडा घेतील ही अपेक्षा। आम्ही मात्र मंत्री शिरसाट यांच्याही विकेटची वाट पाहत आहोत, असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे।